मुक्ताताई. मला जाऊनच देऊ नये असं वाटत आहे. अगं पण जायला पाहिजेलच ना. पोरीच्या सासरे किती दिवस राहणार. आणि आता तर सगळं चांगलं चाललंय. तू ह्या सुखाची कवाड उघडताना आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलीत ग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची सगळी तयारी करायची आहे अजून. आणि मला पण माहिती झालंय. काय माहितीये रे तुला? मुक्ताताईचं खरखर लग्न होणार आहे आणि मी लई नाचणार आहे. मुलीकडचे नाचत नसतात. मुलाची वरात येते ना त्यात मुलाकडचे नाचत असतात. हा होय. मम्मी नाचतोस तर मुला कुठूनच होईल ना. बर जाताना सगळ्यांना भेटून जा. भेटायचं. येतो मला. या या. अरे काय चाललंय? आत्माराम, अरे काय करतोस हे? व्याही आहेस तू माझा. तुझी जागा इथे नाही, इथे आहे. चला लागा. तयारी लागा लग्नाच्या. आणि काहीही लागलं तरी मला फोन करायचा. कळलं का वहिनी? पोरांनो, नवीन कपडे बिडे घ्या. काय लागलं तर फोन करा. हा जे मला. अरे युवराज, हा गाडीपर्यंत सोडून ये. अच्छा वहिनी, चला जा. गलिच्छ आत्माराम, आंघोळ विंघोळ करतोस की नाही? अरे दुर्गंधी रे. उगाच तुला मिठी मारली. मी नुसतं हात मिळवायला पाहिजे होता. नाही कधी कधी जरा ऍक्टिंग, जरा ओव्हर ऍक्टिंगच झाली माझी. आंघोळ बिंघोळ काय करता की नाही रे तुम्ही? का दोन नुसते पाण्याचे असे चब्बू घेता अंगावरती? सेंट बिंट तर तुमच्या गावालाच नाही म्हणा. बरोबर आहे. अरे माझ्या चपलेची किंमत सुद्धा तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त असेल. किती घाणेरडी माणसं आहेत. आणि हा म्हणे माझा व्याही. काय स्वप्न बघतोय? दाखवतो थांब तुला आता. आधी ही सगळी घाण साफ करायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे पहिला. काळजी घे. सांभाळून. नका काळजी कर, आहे मी. गजा नीट राहा. चल बाळा येतो. सुखात राहा. बाई.
आजी अहो, तुम्हाला पण हेच पाहिजे होतं ना. तुम्हाला जे वाटत होतं आता सगळं तसंच घडत आहे. मग आता तुम्ही संशय नका ना घेऊ. तुमचा असं संशय घेणं सगळ्यांना खटकतंय. वरून चकचकीत आकर्षक दिसणाऱ्या लाकडाच्या वस्तूला आतून लागलेली वाळवी दिसतच नसती. रावसाहेबांनी या घरावर घातलेले नियम अटी या घराला लागलेल्या वाळवीसारखी चिवट आहेत. आता वाळवी संपली म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर एखादा दिवस अचानक ती लाकूड जीव सोडताना दिसेल. स्वतःच्या अहंकारापायी या रावसाहेबांनी अनेकांच्या आयुष्याची वाळवीक होताना त्यांचं आयुष्य कोरून कुरतडून टाकताना या डोळ्यांनी बघितलंय ग. म्हणून कदाचित रावसाहेबाच्या या बदलावर माझा विश्वास बसत नाही. तो संशय काय माझ्या डोक्यातनं जाईना बघ. पण तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझं या घरात पडलेलं पाऊल हा नक्की बदल घडवून आणल. आजी तुम्ही थोडा विश्वास ठेवला ना ते अख्खं घर आनंदी होईल. पण आता तुम्हाला कसं समजावून सांगू मलाच कळना. अगं मी पण त्या जुनाट लाकडी कपाटासारखीच आहे बघ. माझ्या विचाराला वाळवी लागली असेल तर या वाळवीनं माझ्या चांगल्या विचाराला कुरतडून टाकला असेल तर मग. आजी या सगळ्यावरचं उत्तम औषध माहितीये का काय आहे? येळ. तुम्ही थोडा येळ दिला ना तर समजा चांगलं होईल. मुक्ता आजी मी आलेच. थांब मुक्ता. ही माणूस जात लई विचित्र आहे. आजपर्यंत भेटावं म्हणून तडपडत होते ते आज भेटले तरी यो संशय काय सुचू देना. आजी तुम्ही काही पण डोक्यात नका आणू. मी देवी आईला सारखं गाराणं घालत असते बघ. रावसाहेब खरंच बदललेला असावा. त्यामुळं माझ्या मेंदूला लागलेली वाळवी निघून जावी. आई राजा तूच बघ.